बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार झाला, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावरती हल्ला करणारे नेमके किती जण होते, त्यातले किती जण पकडलेले आहेत, किती जण पसार झालेले आहेत, पसार झालेल्यांची नावं नेमकी काय आहेत, त्याच्यानंतर हा तपास, संपूर्ण तपास नेमका कोणाकडे आहे, त्यांचं नाव काय आहे आणि तपासाचे अपडेट्स नेमके काय आहेत, या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी एस.आर. पवार आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा एस.आर. पवार हेच आहे. आपण अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो. आजचा विषय बाबा सिद्दीकी यांचा खून आणि त्या अनुषंगाने पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मी या एका व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बाबा सिद्दीकी यांचा जो खून आहे तो कधी झाला तर तो शनिवारी झाला. किती वाजता झाला तर तो करेक्ट 9:30च्या आसपास झालेला आहे. बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे त्यांच्या कार्यालयामधून बाहेर येत होते. कार्यालयातून बाहेर आल्यानंतर गाडीत बसताना जेव्हा ते गाडीजवळती आले तेव्हा झिशान सिद्दीकी यांना एक फोन आला. फोन आल्याच्या नंतर ते शेजारी फोनवरती बोलत उभे राहिले. तोपर्यंत बाबा सिद्दीकी हे गाडीजवळ उभे होते. गाडीजवळ उभे असताना एकूण 3 जण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार केला. किती राऊंड फायरिंग केलं तर 5 ते 6 राऊंड फायरिंग केलं. त्यातील काही गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या आणि बाबा सिद्दीकी यांनी जीव वाचवण्यासाठी गाडीत बसण्याचा प्रयत्न केला, मात्र ते गाडीत बसू शकले नाहीत आणि तत्पूर्वी ते खाली कोसळले आणि खाली कोसळल्याच्या नंतर त्यांना नंतर मग तो ज्या पद्धतीने ते खाली कोसळले, आवाज झाल्याच्या नंतर गोंधळ झाला आणि या गोंधळाचा फायदा घेऊन हे जे गोळीबार करणारे जे आरोपी होते ते त्या ठिकाणी पसार झाले. पसार झाल्याच्या नंतर त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर मग ते त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना अशा पद्धतीने मारण्याची धमकी सुद्धा आलेली होती. साधारणपणे 1 महिन्यापूर्वी अशा पद्धतीची धमकी आलेली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षाही पुरवण्यात आलेली होती. मात्र प्रश्न असा आहे की ही जी सुरक्षा पुरवलेली होती ते सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी नेमके कुठे होते या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. त्या ठिकाणी अशा पद्धतीने कर्मचारी उपस्थित नव्हते ही माहिती मात्र आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यानंतर फार मोठा रक्तस्राव झाला. रक्तस्राव झाल्याच्या नंतर अजून एक माहिती उपलब्ध झालेली आहे की बाबा सिद्दीकी यांच्या सोबत जी लोक होती, जे कार्यकर्ते होते, त्यातल्या एकालाही गोळी लागलेली आहे आणि तोही गंभीर जखमी झालेला आहे. अशा पद्धतीची माहिती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. बाबा सिद्दीकींना लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, मात्र हे जे आरोपी होते त्या ठिकाणी पसार होण्यामध्ये यशस्वी झाले होते. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्याच्या आसपास जवळ पोलीस नव्हते, मात्र त्या रस्त्याने पुढे पोलिसांचं एक पथक होतं. त्या पथकाने या आरोपींना पकडलं. त्यातील 2 आरोपींना पकडण्यामध्ये पोलीस यशस्वी झालेले आहेत. एक आरोपी मात्र पसार झालेला आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारा त्यांच्यासोबत 4था आरोपी सुद्धा होता आणि 4था आरोपी हा या 3 आरोपींना मार्गदर्शन करत होता, अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि यातील जे गोळीबार करणारे जे आरोपी होते त्यातील 3ही जणांची नावं समजलेली आहेत. सर्वप्रथम जी 2 लोक पकडलेली आहेत त्या 2 लोकांची नावं, एकाचं नाव आहे कर्नल सिंह, दुसऱ्याचं नाव आहे धर्मराज कश्यप. होय, कर्नल सिंह आणि धर्मराज कश्यप या 2 आरोपींना पकडण्यात आलेलं आहे. तिसऱ्या आरोपीचं नाव या 2 आरोपींकडून जेव्हा पोलिसांनी माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, मध्यरात्री जेव्हा या 2 जणांना पकडण्यात आलं आणि पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं तेव्हा तिसऱ्या आरोपीचं नाव समजलेलं आहे. तिसऱ्या आरोपीचं नाव शिवानंद असं आहे आणि जो आता पसार आहे, जे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्याकडून फार मोठी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि तीच A to Z माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज जवळपास 1 महिन्यापासून त्यांनी रेकी केलेली होती. कशाची रेकी केलेली होती तर सिद्दीकी यांच्या घराचीही रेकी केलेली होती, त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयाचीही रेकी केलेली होती. ते घरी नेमके कधी येतात, कार्यालयात किती वेळ असतात, कार्यालयातून घरी कशा पद्धतीने येतात, किती वेळात येतात, कोणत्या गाडीतून येतात, त्यांच्यासोबत किती लोक असतात, त्यांची जी सुरक्षा आहे ती त्यांच्यासोबत असते का, नेमकी केव्हा नसते, अशा पद्धतीची सर्व प्रकारची रेकी या आरोपींनी केलेली होती. आणि या आरोपींनी त्यानंतर जवळपास 1 महिना म्हणजे 30 दिवस हे मुंबईमध्ये राहत होते आणि इतके दिवस राहून त्यानंतर मग त्यांनी हा हल्ला केलेला आहे, गोळीबार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांना ठार केलेलं आहे. त्यांनी ज्या घरामध्ये मुक्काम केलेला होता त्या घराचं भाडं सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते भाडं जवळपास 14,000 एवढं भाडं देऊन ही लोक त्या ठिकाणी राहत होती. हे एकूण 4 जण होते आणि 4 जणांना मिळून खंडणी किती होती तर त्या खंडणीची रक्कम होती 2 लाख रुपये आणि यांना प्रत्येकी फक्त 50,000 रुपये मिळणार होते आणि 50,000 रुपयांसाठी त्यांनी बाबा सिद्दीकी यांचा जो खून आहे तो केलेला आहे, गोळीबार केलेला आहे आणि त्यांना ठार केलेला आहे. फक्त 50,000साठी एकूण रक्कम किंवा एकूण खंडणी किती होती तर ती होती फक्त 2 लाख रुपये आणि
प्रत्येकी 50,000 मिळणार होते आणि 50,000 मिळण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने हे कृत्य केलेलं आहे. त्यानंतर त्यांना ज्या बंदुका पुरवण्यात आलेल्या होत्या त्या कशा पद्धतीने पुरवलेल्या होत्या तर त्या कुरिअरच्या माध्यमातून पुरवलेल्या होत्या. कुरिअरच्या माध्यमातून त्यांना फक्त 2 दिवस अगोदर या बंदुका पुरवण्यात आलेल्या होत्या. ही लोक कुठल्या गँगचे आहेत तर ती बिश्नोई गँगचे आहेत अशा पद्धतीने सुद्धा माहिती मिळालेली आहे, उपलब्ध झालेली आहे. त्यातील एक आरोपी हा धर्मराज कश्यप हा एका गुन्ह्यामध्ये तुरुंगात गेलेला होता. तुरुंगामध्ये त्याची ओळख बिश्नोईशी झालेली होती आणि बिश्नोई गँगचं त्याच्याशी कनेक्शन आलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्याला ही खंडणी देऊन हे काम दिलं गेलं आणि हे काम दिलं गेल्याच्यानंतर तो जेव्हा बाहेर आला आणि त्यांनी त्याचे साथीदार मिळून यांनी अशा पद्धतीनं हा खून केलेला आहे. हे प्रकरण कशाच्या वादातून घडलेलं आहे तर प्राथमिक माहिती अशी आहे की जमिनीच्या वादातून हा खून झालेला आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. दुसरं असं की याचा तपास नेमका कोणाकडे आहे तर एन्काउंटर स्पेशल दया नायक यांच्याकडे या खुनाचा तपास आता दिला गेलेला आहे. आणि जे दया नायक आहेत त्यांनी एकूण 3 पथकांची नेमणूक केलेली आहे. ही 3 पथकं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतामध्ये तपास करण्यासाठी गेलेली आहेत. आणि जे 2 आरोपी फरार आहेत किंवा त्यातला एक प्रमुख आरोपी दोघांच्या सोबत असलेला तिसरा आरोपी जो फरार झालेला आहे त्याचाही शोध घेणार आहेत आणि चौथा कोण याचाही शोध घेण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यानंतर उपलब्ध माहितीनुसार जेव्हा लीलावती हॉस्पिटलमध्ये सिद्दीकी यांना आणण्यात आलं आणि त्यांना मृत घोषित केलं गेलं त्याच्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये अनेकांनी भेटी दिलेल्या आहेत. बॉलिवूडमधलेही अनेक लोकांनी भेटी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनीही भेटी दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एक अपडेट दिलेली आहे की या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केला जाणार आहे आणि लवकरात लवकर या आरोपींना पकडून त्यांना शिक्षा दिली जाणार आहे अशा पद्धतीची अपडेट सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. एकूण एक गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी आहे की गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी अशा घटना घडत आहेत. त्या बलात्काराच्याही घडत आहेत, त्या खुनाच्याही घडत आहेत आणि बलात्काराच्या आरोपामध्ये जी लोक आहेत त्यांच्यावरतीही हल्ला होऊन त्यांनाही मारण्याचा प्रयत्न होत आहे. अशा पद्धतीचं एक जंगल राज आता महाराष्ट्रामध्ये आहे आणि याला जबाबदार गृह खातं आहे असं आपण म्हणू शकतो. गृह मंत्रालयाने फार कठोर पावलं उचलण्याची आता आवश्यकता आहे अशाच पद्धतीचं विश्लेषण आता आपण करू शकतो. अशा पद्धतीची A to Z माहिती या एका व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. हा प्रयत्न खरोखर आवडलेला असेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.